नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी मस्त असे मऊसूत बटाट्याचे पराठे दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली, ते आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची। या पद्धतीने आपण खलबत्त्यात कुटून घेतल्यानंतर याची जी टेस्ट असते ती पराठ्यामध्ये खूप छान लागते। जाडसरच आपल्याला हे कुटून घ्यायचे, खूप जास्त बारीक आपल्याला ते करायचं नाही। साईडला गेलेली जी मिरची आहे ती आपण एखाद्या चमच्याच्या साहाय्याने मध्यभागी घ्यायची, म्हणजे मग ती व्यवस्थित आपल्याला कुटता येईल। तर आता या पद्धतीने मी पुन्हा ते कुटून घेतलेले। आता हा जो संपूर्ण मसाला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। आता आपण पुढची तयारी करायला घेऊयात। सर्वात अगोदर आपण कोथिंबीर चिरून घ्यायची। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आणि ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची। हे जे पराठे आहेत ते बनवायला अतिशय सोपे आणि जरा थोडेसे वेगळ्या पद्धतीने मी दाखवलेले आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। तर आता कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी कांदाही चिरून घेतलेला आहे। आपण जी खलबत्त्यामध्ये वाटलेली मिरची आहे ती देखील मी इथे घेतलेली आहे। बटाटे देखील मी इथे गॅसवर उकडत ठेवलेले 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला बटाट्याच्या घ्यायच्या आहे। लक्षात ठेवायचं आहे बटाटा आपल्याला छान असा मऊसूत उकडू द्यायचा आहे, म्हणजे हा जो बटाटा आहे तो चांगला कुस्करला जातो आणि आपले जे पराठे आहेत ते अजिबात मोडत नाही। इथे बघा या पद्धतीने मी बटाटे उकडून घेतले, 2 जराशे मोठे आणि एक छोटा बटाटा मी इथे उकडून घेतलेला आहे। आता याची साल आपल्याला काढून घ्यायची। तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरने तुम्ही हे क्रश करून घ्यायचे। मी इथे या चमच्याच्या साहाय्यानेच ते क्रश करून घेतलेले, चांगले सॉफ्ट असे ते उकडलेले आहेत, त्यामुळे ते लगेचच बारीक होत आहे। आता आपण खलबत्त्यात जी कुटलेली मिरची होती ती यामध्ये टाकून घ्यायची। त्याचबरोबर कांदा, कोथिंबीर हेही आपल्याला टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडीशी टेम्पटिंग चव येण्यासाठी थोडंसं लिंबू देखील पिळून घेणार आहोत। तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तुम्ही थोडासा चाट मसालाही यात टाकू शकतात। तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकतात। चवीपुरतं मीठ इथे टाकून घेतलेलं आहे। इथे मी हिरवी मिरची वाटून घेतलेली असल्यामुळे आणि मुलांसाठी करत असल्यामुळे मी यात लाल तिखट टाकलेलं नाही आहे। तुम्हाला तशी गरज वाटत असल्यास तुम्ही ते टाकून घेऊ शकतात। आता लिंबू मी इथे पिळून घेतलेले, हाताच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला संपूर्ण मसाला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। चांगलं क्रश करून आपल्याला याचे गोल गोळे बनवून घ्यायचे। बघा या पद्धतीने मी ते मिक्स करून घेतलेले। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला ते पराठे बनवायला सोपं होईल आणि नंतर आपले हात देखील भरणार नाही आहे। तर आता आपण गोल असे गोळे याचे बनवून घेऊयात। बनवायला अतिशय सोपे असे हे बटाट्याचे पराठे आहेत। ते जरा तुम्हाला मी इथे वेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहे, तुम्ही ते नक्की ट्राय करून बघायचे। या पद्धतीने आपण हे गोळे बनवून घ्यायचे। तुमच्या हाताला जर बटाटा चिटकत असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा हात घेऊन देखील हे गोळे बनवून घेऊ शकतात। घरातल्या साहित्यातूनच बनतात, जास्त काही तुम्हाला एक्स्ट्रा टाकायची गरज पडत नसते, परंतु मस्त असे ते मऊसूत बनवून तयार होतात। मुलांच्या टिफिनला नेहमी काय द्यावं हा प्रश्न प्रत्येक आईला पडतो, तर तुम्हाला आता हा प्रश्न पडणार नाही, कारण तुम्ही ही एक रेसिपी तुमच्या टिफिनच्या रेसिपीमध्ये ॲड करू शकतात। आता इथे चपातीसाठी आपण जे पीठ मळतो ते मी घेतलेलं आहे, त्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे। सुकं पीठ टाकून आपल्याला याची एक पारी बनवून घ्यायची आणि या पारीमध्ये आपण जे गोळे बनवलेले आहेत ते बटाट्याचे गोळे आपल्याला यात भरून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला हे वरचं जे तोंड आहे ते सील करून याचं एक चाडं बनवून घ्यायचं आहे आणि हा जो पराठा आहे तो आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। खूप सोपा असा बनवायला हा पराठा आहे। बघा या पद्धतीने मी आता हे प्रेस करत वरचं जे तोंड आहे ते बंद करून घेणार आहे आणि हे चाडं व्यवस्थित बनवून घेतलेले। आता आपण ते लाटून घेऊयात। हळूवारपणे आपल्याला हा जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे। पराठे अजिबात फुटत नाहीत, खूप छान असे सॉफ्ट ते बनवून तयार होतात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये बटर लावू शकतात किंवा मग तूप लावलं तरी देखील ते खूप छान लागतात। बघा आता या पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे। पराठा गोलच लाटावा असं काही नसतं, तुम्हाला जसं आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही पराठा लाटून घेऊ शकतात। इथे मी पराठा लाटून तयार केलेला आहे। तव्यावर मी थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला तव्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे। नंतर आपण हा जो पराठा लाटलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला दोन्ही साईडनी चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। खूप छान असे सॉफ्ट हे जे बटाट्याचे पराठे आहेत ते बनवून तयार होतात। मुलं अतिशय आवडीनं हे पराठे खातात। तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मुलांना ही रेसिपी नक्की खाऊ घाला आणि कमेंट करूनही मला सांगत चला की तुम्हाला रेसिपीज कशा वाटत आहेत। बघा किती छान असा मऊसूत इथे बटाट्याचा पराठा बनवून तयार झालेला आहे। तो आपण इथे दह्यासोबत सर्व करून घेतलेला आहे। तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।